बीडमध्ये आंतरराज्यीय मोबाईल चोर जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। बीड शहरात खळबळ उडवून देणाऱ्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आले। बीडमधील सुभाष रोडवरील श्री साई मोबाईल शॉपी फोडून मोबाईल पळवणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। रामनिवास मंजू गुप्ता असं या 37 वर्षीय आरोपीचं नाव असून तो कल्याण येथील रहिवासी आहे। गेल्या 19 एप्रिल रोजी मध्यरात्री शटरचे कुलूप तोडून दुकानातील लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेले होते। या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला। विशेष म्हणजे या आरोपीवर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 50पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने या चोरीची कबुली दिली असून त्याने केवळ बीडच नव्हे तर अहिल्यानगरमधील कोपरगाव, पुणे ग्रामीणमधील शिरूर येथेही दुकाने फोडल्याचं कबूल केलंय। सध्याची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। बीड आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।